आपल्या राज्यामध्ये हा प्रकल्प राबवत असताना आम्ही साधारण 6 पिकं निवडली आहेत। त्यामध्ये ऊस, कापूस, सोयाबीन, त्याच्यानंतर पॅडी म्हणजे भात, कांदा आणि मका अशी साधारण 6 पिकं आम्ही त्याच्यामध्ये घेतलेली आहेत। त्या संदर्भात यंदा 500 कोटी रुपयाची तरतूद आम्ही केलेली आहे। ती 2 वर्षाकरता जरी असली तरी उद्या पैसे कमी पडले तर आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळेजण चर्चा करून पुरवणी मागणीमध्ये देखील ॲडिशनलचे निधी देण्याची आमची मानसिकता आहे सरकारची। पण आपल्यामध्ये मुख्य शेती हा व्यवसाय असल्यामुळं शेतकऱ्यांना जे काही आम्हाला फायदे मिळवून द्यायचे त्याच्यामध्ये उत्पादनामध्ये वाढ होती, ह्याचा वापर केल्यानंतर मातीची सुपीकता सुधारते। नाहीतर आपण मोठ्या प्रमाणावर रासायनिक खताचा वापर करतो की ज्याच्यामध्ये तेवढ्या खताची गरज नाही आणि त्याच्यामुळं माती खराब होते, जमिनीची सुपीकता कमी त्या ठिकाणी होते। त्याच्यानंतर खतांची मोठ्या प्रमाणावर बचत होते, पाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बचत होते, म्हणजे 50% पाणी वाचतं। खतामध्ये देखील 40 ते 50% खतं वाचतात। आणि हे सगळं करत असताना ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि मायक्रोसॉफ्टमधील वेगवेगळे काही लोकांचं पण काही कंपन्यांनी टायअप केलेलं आहे, काही संस्थांनी टायअप केलेलं आहे। हे करत असताना राज्यातली जेवढी कृषी विज्ञान केंद्र आहेत, जेवढी कृषी विद्यापीठं आहेत आणि काही खाजगी पण कंपन्या ह्या क्षेत्रामध्ये उतरलेल्या आहेत। अशा पद्धतीनं मग शेतकऱ्याला ते देत असताना पैसे कसे उपलब्ध होणार, त्याच्यामध्ये काय आपल्याला इन्सेंटिव्ह देता येणार, अशा बऱ्याच चर्चा 9 ते जवळपास 10:30 पर्यंत आम्ही 1.5 तास त्या बाबतीमध्ये केली। आमच्या ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटनी पण प्रेझेंटेशन केलं की महाराष्ट्र सरकार काय करू पाहतंय। काहींनी आम्हाला पण प्रेझेंटेशन केलं की काहींनी जे केलंय चांगलं आणि उत्पन्न वाढलंय ऊसाचं ते पद्धतीनं वाढलं। आज PM ऑफिसमध्ये पण ह्याच्या संदर्भातली PM ऑफिसनी काही सूचना देऊन दिल्ली त्याला बहुतेक कृषी मंत्री पण हजर राहणार आहेत, इतर पण काही मान्यवर मंत्री हजर राहणार आहेत, अधिकारी हजर राहणार आहेत। असा हा सगळा प्रोग्राम आहे आणि तो आता बघा खरीप हंगाम सुरू होईल। आता एप्रिल महिन्यात आपण आहे। आमची घाई जरा कुठल्याही परिस्थितीत मेपर्यंत तो सगळ्या गोष्टी आता ही आजची तुमची मीटिंग झाल्यावर प्रेस झाल्यावर मी आपल्या पिंक रिक्षाचा पण रिक्षा वाटपाचा कार्यक्रम तिथं घेतलेला आहे। महिला बालविकासचा आदिती तटकरे आणि माणिकराव कोकाटे बाकीचे मान्यवर आहेत। जसं परवा मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यक्रम केला तशा प्रकारे आपण या पुणे विभागाचं इथं त्या बाबतीमध्ये घेतोय। काही ठराविक शहरं पहिल्या टप्प्यामध्ये आपण घेतलेली आहेत, त्याच्यात पुणे, पिंपरी चिंचवडचा समावेश आपण त्या ठिकाणी केलेला आहे आणि ते काम त्याच्यामध्ये आम्ही करतोय। दुसरं, जिल्हाधिकाऱ्यांना पण मी काही सूचना दिल्या। गणेश कला क्रीडा केंद्रामध्ये आपण ह्याच बाबतीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये काय करू पाहतोय त्याला पण मी रस्तोगींना बोलवलं आहे, माणिकराव कोकाट्यांना बोलवलं आहे, सुरेश मांढरेंना बोलवलेलं आहे आणि ह्याच्यातल्या तज्ज्ञ लोकांना बोलवलेलं आहे। आपल्या पुणे जिल्ह्याची भौगोलिक वेगळी असल्यामुळं कुठल्या साधारण तालुक्यामध्ये AIचा वापर करून कुठल्या पिकाला किंवा कुठल्या फळांना आपण प्राधान्य देणार आहे त्याचं आज दुपारी आम्ही 2-3 तास बसून त्याच्या निर्णयाप्रत येणार आहे आणि त्याच्या संदर्भात वेळ पडली तर DPC मधनं देखील मी काही पैशाची तरतूद DPCच्या सर्व सन्माननीय सदस्यांना विश्वासामध्ये घेऊन त्या बाबतीमध्ये करणार आहोत। तर तो एक आहे आणि अजून एक मला आपल्याला ह्या प्रेसच्या निमित्तानं सांगायचं आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सर्वांसाठी घरांचं स्वप्न साकारलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चांगलं टार्गेट 2 कोटी घरांचं दिलेलं आहे। त्याच्यात आपल्याही राज्याला चांगला उद्दिष्ट प्राप्त झालेलं आहे। सर्वांसाठी घरं या संकल्पनेवर आधारित पंतप्रधान आवास योजना शहरी 2 राज्यामध्ये राबवली जाते। त्याच्यामध्ये
प्रधानमंत्री आवास योजना शहरीमध्ये पुणे विभागामध्ये साधारण पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात आणि पुणे ग्रामीणला असे मिळून 35,000 घरांच्या निर्मितीचा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे। त्याच्याबद्दल वेगवेगळ्या भागामध्ये आपण जागा उपलब्ध करून दिल्यात। कलेक्टरची माझी त्याबद्दलची मीटिंग त्या बाबतीमध्ये झाली आणि या योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या घरांचं बांधकाम हे मोनोलिथिक कन्स्ट्रक्शन विथ ॲल्युमिनियम शटरिंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे बांधकाम भूकंप रोधक त्या ठिकाणी असणार।